तीन असे सेक्टर जे सध्या खूप चांगल्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि ह्याच ट्रेंडिंग सेक्टर्समधून जर चांगले स्टॉक्स पिक करून स्विंग ट्रेडिंग केलं तर याच्यासारखा बेटर रिझल्ट कुठेही मिळणार नाही. वन बाय वन समजावून घेऊयात. पहिला सेक्टर आहे टेक्स्टाईल पॉलिस्टर. कारण काय? कारण आता गणपतीपासून ते दिवाळीपर्यंत सगळे सीझन येत आहेत आणि त्यामुळे मार्केटमध्ये ओव्हरऑल कपड्यांची मागणी वाढलेली आहे. दुसरं कारण आहे याचं रॉ मटेरियल. रॉ मटेरियलची कॉस्ट ऑलमोस्ट स्टेबल आहे किंवा एकदम स्टेडीली वाढते, त्याच्यामुळे आउटकमवरती काही फरक पडत नाहीये. तो एक याचा बेनिफिट आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चायना प्लस वन अपॉर्च्युनिटी. इंडियाकडे नेहमीच चायना प्लस वन म्हणजे चायना ज्या पद्धतीनं मार्केटिंग करतं, ज्या पद्धतीनं प्रोडक्शन करतं, त्याला ऑप्शन म्हणून इंडियाकडे बघितलं जातं आणि तीच अपॉर्च्युनिटी टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळते. दुसरा सेक्टर ऑटोमोबाईल टू व्हीलर. का? कारण परत तेच कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याकडे फेस्टिवल सीझनमध्ये गाड्या खरेदीचं प्रमाण खूप जास्त असतं. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कारण आपण पहिल्यांदा मुहूर्त बघतो, राईट? तो एक कारण आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, गेले 2 ते 3 महिने जर तुम्ही बघाल तर हेल्दी एक सेल व्हॅल्यू किंवा नंबर ऑफ बाईक विकण्याचं जे प्रमाण आहे ते रिसेंटली वाढलेलं आहे. तो एक याच्यामध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट आहे. आणि सध्या आपण ओव्हरऑल इंडियामध्ये जर बघाल तर आपण EV ट्रान्झिशनमध्ये आहोत. इलेक्ट्रिक व्हेकल्स बाय करणं आणि नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहेत ओव्हरऑल ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. त्याच्यामुळे हा एक सेक्टर सध्या ट्रेंडिंगमध्ये बघायला मिळतोय. देन तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे, थोडासा सरप्रायझिंग आहे कारण एक्सपेक्टेड नव्हता, हेल्थकेअर डायग्नोस्टिक सेक्टर. लोकांच्या मध्ये सध्याच्या घडीला प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरची थोडासा अवेअरनेस वाढला आहे आणि टायर 2 टायर 3 सिटीजमध्ये याचं पेनिट्रेशन वाढत चाललंय. या बिझनेसची खासियत अशी आहे की ह्याच्यामध्ये असेटची जी ओव्हरऑल कॉस्ट असते ती कमी असते, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी असते पण मार्जिन खूप जास्त असतं. कारण तेच सेट ऑफ प्रोडक्ट्स ठेवावे लागतात, तेच लॅबोरेटरी इक्विपमेंट्स असतात ज्याच्यामध्ये मल्टिपल टाइम काम केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे हा एक सेक्टर सध्या ट्रेंडिंगमध्ये दिसतोय. हे तिन्ही सेक्टर पकडून एक स्टॉकची प्रॉपर वॉचलिस्ट बनवा. तुमच्या वॉचलिस्टमध्ये सगळे स्टॉक ॲड करा आणि त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स विचारायचे असतील तर बायोमध्ये दिलेल्या या लिंकवरती क्लिक करून आपलं टेलिग्राम कम्युनिटी जॉईन करा आणि तिकडे तुम्ही मला हे क्वेश्चन्स विचारू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.